नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 23 सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जून-जुलै महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे, पण ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता अजूनपर्यंत काही जमा झालेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे। आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। येत्या 29 सप्टेंबर रोजी महिलांना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। त्यामुळे या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळावा असा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळेच योजना घोषित झाल्यापासून आतापर्यंत या योजनेत अनेक अटी शर्तींमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे, जेणेकरून महिलांसाठी सुलभ होईल। या योजनेत प्रत्येक महिलेला दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत। महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे। कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3ही महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे। आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत।